हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार 20 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आज पुन्हा एकदा ती मराठी म्हण खरी ठरली. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच. पूजा आणि समरबद्दल सुद्धा तेच खरं ठरलंय. पूजा आणि समरचा खरा चेहरा समोर आला. मग दोघांनी हात जोडून रडून सगळ्यांची माफी मागितली. बाळजाबाईने त्यांना घरातील घरगडी मोलकरीण बनण्याची शिक्षा दिली. पण या दोघांनी आज जे काही आकांड तांडव केलंय, कृष्णा आणि दुष्यंतमुळे आमच्यावर ही वेळ आली आहे. या समरने तर चक्क मला आढळरावांच्या नरडीचा घोड घ्यायचा आहे असा पण घेतला आणि या दोघांनी घरात नौकर बनून तर जायचं, पण घरात नौकर बनता बनता कृष्ण आणि दुष्यंतची तिरडी उचलली गेली पाहिजे असा पण घेतलाय. म्हणजे हे दोघे काही सुधारणार नाही आणि इकडे सगळ्यांना असं वाटतंय की आपण त्यांना शिक्षा दिली आहे तर ते नक्कीच सुधारतील. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच बाळजाबाई पूजा आणि समरला घरचा घरगडी आणि मोलकरीण होण्याची शिक्षा देते. त्यामुळे पूजा, समर, सावित्री यांना जबर धक्का बसतो. जयकांत हसू लागतो. बाळजाबाई या दोघांना ठणकावून सांगते की जर तुम्हाला तुरुंगात जायचं नसेल तर आजपासून रांगणे पाटलांच्या वाड्यात नौकर म्हणून काम करावं लागेल आणि आम्ही तुमच्यावर बारीक लक्ष ठेवू. जोपर्यंत आम्हाला असं वाटत नाही की तुम्ही सुधारला आहात आणि तुमच्या मनातील पाप, तिरस्कार, राग हे सगळं संपलंय, तोपर्यंत तुम्हाला घरगड्याची आणि मोलकरणीची कामं करावी लागतील. ज्या दिवशी आम्हाला असं वाटेल की तुम्ही सुधारलात त्या दिवशी आम्ही तुम्हाला माफ करू. तुमची शिक्षा संपेल. बोला, हे मान्य आहे का? समर आणि पूजाला जबर धक्का बसलेला असतो. हे दोघे एकमेकांकडे पाहतात. बाळजाबाई विचारते, बोला, लवकर बोला. तुमच्याकडे फक्त 2च पर्याय आहेत. एक तर जेलमध्ये जायचं, नाहीतर मग आमच्या घरामध्ये घरगडी मोलकरीण म्हणून काम करायचं. पूजा आणि समरकडे आता कोणता पर्याय नसतोच. जेलमध्ये जाण्यापेक्षा नौकर म्हणून काम केलेलं बरं. त्यामुळे हे दोघे होकार देतात. बाळजाबाई म्हणते, चला तर मग आजपासूनच तुमच्या कामाला सुरुवात. आता हे मी थोरली सून आहे, मी थोरला मुलगा आहे, हे सगळं आमचं आहे, आमचा हक्क आहे, हे बिलकुल चालणार नाही. घरात नोकरासारखी कामं करायची, मान खाली आणि हात सुरू. कृष्णाचा अपमान करायचा नाही. आमचं बारीक लक्ष असणार आहे आणि जर आम्हाला कळलं की तुम्ही दोघे आणखीन काहीतरी कटकारस्थान करताय, मग त्यानंतर तुम्हाला माफी नाही, मग तुमची सरळ तुरुंगात रवानगी, एवढं लक्षात ठेवायचं. पूजा आणि समर मान खाली घालून हो म्हणतात. दुष्यंत, कृष्णा सगळ्यांचं त्यांच्याकडे बारीक लक्ष असतं. थोड्या वेळानंतर दुष्यंत, कृष्णा, बाळजाबाई, आढळराव सगळे घरी येतात. आढळराव म्हणतात, कृष्णा, दुष्यंत आवरून घ्या, आपल्याला अस्थिविसर्जनाला जायचं आहे. हे दोघे हो म्हणतात. रूममध्ये जात असतात तेवढ्यात बाळजाबाई कृष्णाला थांबवते. म्हणते, थांब कृष्णे. सगळेजण पाहू लागतात आणि बाळजाबाई कृष्णाला घट्ट मिठी मारते आणि ढसाढसा रडू लागते. सगळ्यांना वाटतं नेमकं काय झालंय. बाळजाबाई कृष्णाला म्हणते, कृष्णे, आज जेव्हा त्या गोण्यांखाली मी तुझ्या साडीचा पदर पाहिला ना, काही क्षणांसाठी माझ्या काळजात धस्स झालं होतं. मला असं वाटलं मी माझ्या कृष्णाला कायमचं गमावलंय. कृष्णासुद्धा खूप इमोशनल होते. बाळजाबाई म्हणते, कृष्णे, आज मला खरंच खूप भीती वाटली होती. जर तुझं मरण असेल ना तर मी दिव्याईला एकच साकडं घालते की दिव्याई, माझं मरण येऊ दे, पण माझ्या कृष्णाला उदंड आयुष्य मिळू दे, दीर्घायुष्य मिळू दे. कृष्णा खूप इमोशनल होते आणि म्हणते, बाळजाबाई, असं करण्याची काही गरज नाही आहे. मी दिव्याईला आधीच साकडं घातलंय की आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला खूप भरपूर आयुष्य मिळू दे आणि दिव्याई माझं ऐकेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. बाळजाबाई म्हणते, हो ना, दिव्याईला साकडं घालायलाच पाहिजे. आता आपल्या घरावर कोणतंही संकट यायला नको आणि ज्यांच्या मनात पाप आहे त्यांना त्या पापांची शिक्षा मिळायला हवी आणि त्यांच्या मनातील पाप हे कायमचं संपायला हवं. कृष्णा म्हणते, संपेल ना, आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी तर माझ्या दिव्याईला सांगितलंय की माझ्या बाळजाबाईला आयुष्यातली सगळी सुख दे. आता त्या सुधारल्यात ना, मग त्यांना सुख, शांती सगळं काही मिळू दे, सगळ्यांचं प्रेम मिळू दे. हे ऐकून बाळजाबाई रडता रडता हसू लागते आणि आढळराव म्हणतात, खरंय, आता ज्यांनी पापं केलीत
त्यांना शिक्षा तर आपण दिली आहे, पण बाळजा, तू दिलेली शिक्षा काही कामाची ठरेल असं मला वाटत नाही. एकतर शिक्षा कमी वाटतीये आणि शिक्षा भोगून सुद्धा ते सुधारतील की नाही अशी गॅरंटी मला नाही आहे. बाळजाबाईला सुद्धा हे पटतं. तर कृष्णा म्हणते, पण आबा, तेवढ्यात दुष्यंत म्हणतो, हो कृष्णा, मला सुद्धा बिलकुल गॅरंटी नाही आहे की समर आणि पूजा सुधारतील. उगस तू त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवू नको. डोळ्यातून 2 अश्रू गळाले आणि माझी चूक झाली, मला माफ कर असं म्हटलं, त्यावरून ते दोघे खरं सुधारतील असं मला वाटत नाही. कृष्णा म्हणते, अहो पण बाळजाबाई ही कृष्णाला समजावून सांगते, कृष्णा, दुष्यंत जे काही बोलतोय ना ते अगदी खरं बोलतोय. जसं तू डोळ्यात तेल घालून मला पारखून घेतलं, माझ्यावर लगेच विश्वास ठेवला नाही की मी सुधारली आहे, तसंच पूजा आणि समरवर आंधळा विश्वास ठेवू नको. त्यांच्यावर बारीक लक्ष ठेव. ते दोघे एवढ्या लवकर सुधारणारे नाही आहेत आणि जेव्हा तुला वाटेल की हो ते खरंच सुधारले आहेत तेव्हाच त्यांच्यावर विश्वास ठेव. तोपर्यंत त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस. कृष्णाला सुद्धा ही गोष्ट पटते. बाळजाबाई म्हणते, आधीच तुझा जीव जाता जाता वाचलाय, थोडक्यात वाचलीये तू, आता पुन्हा जीवाचं काही बरं वाईट व्हायला नको. आम्ही हे सहन करून घेणार नाही. कृष्णा, आढळराव, दुष्यंत या सगळ्यांना हे पटतं आणि आता समर आणि पूजाकडे बारीक लक्ष ठेवायचं, त्यांना सोडायचं नाही असं हे सगळेजण ठरवतात. आणि इकडे पूजा रागारागाने तिच्या आईच्या घरी येते. नाही, ही कृष्णा मला प्रत्येक वेळेस कशी हरवू शकते असा हरडाओरडा करत ती सगळ्यात आधी सगळी तोडफोड करू लागते. बेडशीट फेकून देते, त्यानंतर बाकीच्या सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकून देते आणि आदळआपट करत बेडवर जाऊन बसते आणि जोरात ओरडते, कृष्णा, तू मला प्रत्येक वेळेस कशी हरू शकतेस, प्रत्येक वेळेस कशी मात देऊ शकतेस. तेवढ्या समर आणि सावित्री तेथे येतात. समर सुद्धा खूप चिडलेला असतो. पूजाच्या शेजारी जाऊन बसतो. पूजाने केलेला हा राडा पाहून, तिचा हा रुद्रावतार पाहून सावित्री सुद्धा खूप घाबरते. पूजा ढसाढसा रडू लागते आणि म्हणते, ज्या घरात मला मालकीन बनून जायचं होतं, आता त्याच घरात मोलकरीण म्हणून मी कशी जाऊ? त्या घराची उष्टी भांडी रांधी काढत बसू का? त्या घरात लादी पुसत बसू का? स्वयंपाक बनवू का? नाही कृष्णा. आणि तिचा हा आडावडा ऐकून सावित्री सुद्धा कानावर हात ठेवते. समर सुद्धा खूप चिडलेला असतो आणि मग सावित्री आपला सगळा राग कृष्णाच्या बिचाऱ्या बापावर काढते आणि कृष्णाच्या वडिलांच्या फोटोजवळ जाते. म्हणते, हे सगळे ना तुमच्यामुळे होतंय. आज माझ्या पिलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही त्या पांढऱ्या पायाची अवदसाला घरी आणलं नसतं तर आज हे सगळं घडलंच नसतं. माझं पिलू इतकं फाडफाड इंग्लिश बोलतं, इतकं शिकलंय, इतकं सुंदर आहे, त्याच्या नखाची तरी सर आहे का तुमच्या त्या कृष्णाला? आणि ती कृष्णा आता मालकीन बनवून माझ्या मुलीला मोलकरीण बनवणार, तिच्यावर हक्क गाजवणार, तिच्यावर सगळं करणार. आणि सावित्री असे दात खाते, असे दात खाते की तिच्या 32 दातांचा भुगा होईल असं वाटतं. पूजा आणि समर हे सगळं ऐकत असतात. सावित्री म्हणते, पाहिलं ना तुम्ही आज काय झालं? माझी पूजी, काय चूक आहे तिची? नक्षत्रासारखी बिचारी, रांगणे पाटलांची थोरली सूने, सगळी संपत्ती, सगळा हक्क तिचा आहे, पण आज तिलाच सगळ्यांसमोर मान खाली घालावी लागली आणि त्या कृष्णाने तिला घरची मोलकरीण बनवलंय. अहो, हे का केलं? का आणलं तुम्ही त्या अवदसेला आपल्या घरात? त्या अवदसेने सगळ्यात आधी तुम्हाला गेलं, मग माझ्या मुलीचं सुख गेलं. माझ्या मुलीला ती सुखात राहू देत नाहीये. माझ्या दोन्ही मुली आज दुःखात आहे. एकीला नवऱ्याने सोडलंय, एकीला घराचं सुख नाही, संपत्तीचं सुख नाही, आणि ती कृष्णा मात्र गावची सरपंच बनून बसली आहे. गावामध्ये तिचा मान आहे, सन्मान आहे, सगळे तिला मानतात, घरात तिचं चालतं. हे सगळं फक्त तुमच्यामुळे. तुम्ही यासाठी जबाबदार आहात. तुम्ही जे काही केलंय ना त्याच्यामुळे हे सगळं झालंय. सावित्रीची ॲक्टिंग या सीनमध्ये खरंच खूप जबरदस्त आहे. आणि खरं सांगायचं तर पूजा ही खरी अपराधी नाही आहे. खरी अपराधी ही सावित्री आहे. सावित्रीने लहानपणापासून पूजाच्या मनात कृष्णाबद्दल वाईट साईड भरवलंय, त्यामुळे पूजाच्या मनात कृष्णाबद्दल एवढा राग आहे. नाहीतर कृष्णाने पूजाचा जीव वाचवला होता. जर तुम्ही पहिल्या भागापासून ही मालिका पाहत असाल तर तुम्हाला सुद्धा माहीत असेल की कृष्णाने पूजाचा जीव कसा वाचवला होता, हे तुम्हाला पुढे कळेलच. आणि मग कृष्णा ही सुद्धा आपल्या रूममध्ये बसलेली असते आणि कृष्णा खूप दुःखी असते. आज पूजाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मी जिला बहीण म्हणते, माझं जिच्यावर एवढं प्रेम आहे, त्या पूजाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, हा विचार करून कृष्णा दुःखी होते, रडत असते.
आणि मग कृष्णाला तो दिवस आठवतो जेव्हा गावात जत्रा होती आणि या जत्रेमध्ये पूजासुद्धा आली होती आणि पूजा ही दरीत कोसळत होती. ती दरीत पडून मेली असती, पण तेव्हा कृष्णाने तिचा हात पकडला होता. कृष्णासुद्धा लहानच होती, पूजासुद्धा लहानच होती, पण तेव्हा जर कृष्णाने पूजाचा जीव वाचवला नसता ना, तर पूजा जिवंतही नसती आणि कृष्णाच्या नशिबी जो त्रास आहे तो त्राससुद्धा कधी आला नसता. पण कृष्णा चांगली आहे, कृष्णाने तेव्हा असा विचार केला नाही आणि पूजा हे सगळं विसरून गेली आहे. कृष्णा बिचारी अनाथ होती आणि या मुलीने माझ्या पूजाचा जीव वाचवला, तिने आपल्यावर उपकार केले आहेत हे कृष्णाच्या वडिलांना समजलं होतं. त्यामुळे त्यांनी या बिचाऱ्या अनाथ कृष्णाला आपल्याबरोबर घरी आणलं होतं. मग कृष्णा त्यांच्याबरोबर शेतात जायची आणि तेथेच कृष्णाच्या वडिलांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. मी तुझ्यासाठी झाडाच्या मागे झोका बांधतो, जो झोका मला सगळ्या टेन्शनमधून मुक्त करेल आणि तुला एका क्षणात मोठं करेल, असं ते म्हणाले होते. पण छोट्याशा कृष्णाला तेव्हा हे कळलं नव्हतं. कृष्णाला हे सगळं आठवतं. कृष्णा रडत असते. जेव्हा कृष्णाचे वडील तिला आपल्या घरी घेऊन चालले होते तेव्हापासून सावित्रीचा राग होता. सावित्री आधीपासूनच अशी खाष्ट स्वभावाची होती. ती म्हणाली होती, अहो तुम्ही हे काय करताय? समाजसेवा करण्याची आपली लायकी नाही आहे. या पोरीला घरी नेऊ नका. आधीच आपल्या 2 पोरी आहे, आता हिला कोठे नेताय? पण तेव्हासुद्धा कृष्णाच्या वडिलांनी नव्हतं ऐकलं. तू गप्प बस असं म्हणून ते कृष्णाला आपल्याबरोबर घेऊन आले होते. पण त्यानंतर लहानपणापासूनच सावित्रीने कृष्णाचा खूप छळ केला. एक वेळ सावत्राई बरी, पण ही सावित्री नको, असं कृष्णाला झालेलं असेल लहानपणी. आणि हे सगळं आठवून कृष्णा ढसाढसा रडत असते. तिला खूप वाईट वाटत असतं. तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो. दुष्यंत कृष्णाच्या शेजारी बसतो, प्रेमाने तिच्या गालावर हात ठेवतो, तिला शांत करतो. कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, कधीकधी मला असं वाटतं ना, मी अनाथ होते तेच बरं होतं. मला माझ्या वडिलांनी घरी आणलं आणि मग तेव्हापासूनच पूजा आणि आईचा माझ्यावर राग निर्माण झाला. मला नेहमी असं वाटायचं की पूजा माझी बहीण आहे, म्हणजे मी तिला आजही माझी बहीणच मानते. ती सगळं काही विसरून जाईल, मला माफ करेल असं मला वाटायचं. पण ती कधीच विसरली नाही. माझ्यावर राग म्हणून ती गावातसुद्धा राहिली नाही, शहरात निघून गेली. आणि तिला हे सुद्धा वाटतं की माझ्यामुळेच तुम्ही तिच्यापासून दुरावले गेले आहात. माझ्यामुळेच तिला तिचे हक्क मिळाले नाही, वडिलांचं प्रेम मिळालं नाही, तुमचं प्रेम मिळालं नाही, तिच्या आयुष्यात कोणतं सुख नाही मिळालं, असं तिला वाटतं. हे सगळं फक्त माझ्यामुळे झालं आहे. दुष्यंत सरकार, कधीकधी असं वाटतं मी किती कमनशिबी आहे. जर माझ्या नशिबात असंच होतं ना, तर त्यापेक्षा मी अनाथ राहिले असते तर बरं झालं असतं. कशाला मी माझ्या घरी गेले, कशाला मला तेथे घर मिळालं, आईबाप मिळाले, नाती मिळाली, बहिणी मिळाल्या. माझ्यामुळे जर सगळे दुःखी असतील तर मी अनाथच बरे होते. कृष्णा खूप दुःखी होते, रडू लागते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा काय विचार करतेस तू? म्हणजे तू त्या माणसांचा विचार करतीये ज्या माणसांना माणूस म्हणण्याची सुद्धा लाज वाटते. ते काही बोलले यावरून दुःखी होऊ नकोस. कृष्णा म्हणते, अहो तसं नाही, पण मी पूजावर खरंच खूप प्रेम केलं, तिला खूप जीव लावला आणि आज तीच माझ्याशी असं वागते ना, त्याचं खरंच खूप वाईट वाटतं. आज तिने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, म्हणजे स्वतःच्या बहिणीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मी खरंच एवढी वाईट आहे का? मी तिच्या आयुष्यात आले त्यामुळे तिच्या आयुष्यात इतकं मोठं नुकसान झालं आहे का, की ती माझं आयुष्यच संपवायला निघाली आहे. कृष्णा खूप दुःखी असते, तिला वाईट वाटत असतं. यापेक्षा मी अनाथच राहिले असते तर बरं झालं असतं, असा विचार करून कृष्णा ढसाढसा रडू लागते. दुष्यंत तिला मिठीत घेतो आणि शांत करण्याचा प्रयत्न करतो. आणि इकडे समर आणि पूजा हे दोघेही अजून पूजाच्या माहेरीच असतात. समर तिच्याजवळ येतो. पूजा म्हणते, हे सगळं त्या कृष्णामुळे होतं आहे. समर, मी कधीकधी विचार करते, जर माझ्या वडिलांनी त्या कृष्णाला आमच्या घरी आणलंच नसतं तर आज माझं आयुष्य खूप वेगळं असतं. आज मी जे जगते त्यापेक्षा खरंच खूप वेगळं असतं. खरी गोष्ट आहे, जर कृष्णा नसती तर आत्तापर्यंत पूजाचा दुसरा जन्म झाला असता, कारण ती तेव्हाच दरीत पडून गेली असती. आणि समोर म्हणतो, मलासुद्धा असंच वाटतं, जर ती बाजा माझ्या आणि माझ्या आईच्या आयुष्यात आली नसती तर आज मी रांगणे पाटलांचा एकुलता एक वारस असतो. ती सगळी संपत्ती माझी असती, आज माझी आई जिवंत असती, सगळं काही चांगलं झालं असतं. हे सगळं त्या आढळरावांमुळे झालं आहे, हे सगळं त्या बाजामाईमुळे झालं आहे, त्यांच्यामुळे माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं आहे. पूजा म्हणते, समर,
आपल्या दोघांची आयुष्य एकाच वाटेने चालताय. माझ्या आयुष्यात कृष्णा आली नसती तर हे सगळं घडलं नसतं आणि तुझ्या आयुष्यात बाळजाबाई आली नसती तर हे सगळं घडलं नसतं. तुला सांगते ना, खरी चूक आपल्या जन्मदात्यांची आहे. जर माझ्या बापाने त्या भिकारड्या कृष्णाला घरी आणलं नसतं तर हे घडलं नसतं आणि तुझ्या बापाने जर त्या बाळजाबाईला घरात आणलं नसतं तर तुझ्याबद्दल जे घडलं ते घडलं नसतं. समर खूप चिडतो आणि म्हणतो, पूजे, जेव्हापासून मला माझ्या बापाबद्दल कळलंय ना, त्याचं सत्य कळलंय ना, तेव्हापासून मला त्याच्या नळडीचा घोट घ्यायचा आहे. कधी एकदाचं त्याला संपवतो असं झालंय मला. आणि माझ्या आईने सुद्धा तेच करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तिचाच घात झाला. पूजा म्हणते, नाही समर, आढळरावांच्या नळडीचा घोट घेऊन काही फरक पडणार नाहीये. नळडीचा घोट घ्यायचा असेल तर त्या कृष्ण आणि दुष्यंतच्या नळडीचा घोट घ्यावा लागेल. एकदा का ते दोघे संपले मग कुणीच कोणाचा वाली राहणार नाही. आपणच सगळ्या संपत्तीचे मालक होऊ. आपल्याला आधी कृष्ण आणि दुष्यंतला संपवायचंय. समर म्हणतो, आता आपण काही दिवस घरगडी आणि मोलकरीण बनून त्या घरात काम करायचं. त्यांना असं वाटू द्यायचं की आम्ही सुधारलोय, सगळं काही चांगलं होतंय आणि मग वेळेवर घाव घालायचा. त्या दोघांना संपवायचं. आपण त्या घरात घरगडी आणि मोलकरीण म्हणून काम करत असतानाच कृष्ण आणि दुष्यंतची तिरडी उठायला पाहिजे त्या घरातून, असा ठाम निर्धार समर करतो. पूजासुद्धा यासाठी तयार असते. म्हणजे शेवटी कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच. कितीही प्रयत्न केले, कितीही मोठी शिक्षा दिली तरी समर आणि पूजा कधीच सुधारणार नाही. एवढं मात्र खरं, या जन्मात तर ते नक्कीच सुधारणार नाही. इकडे जयकांत हा आपल्या रूममध्ये असतो तेवढ्यात दलपत तेथे येतो. आता काल आपल्या सगळ्यांना वाटलं होतं की जयकांतने कृष्ण आणि दुष्यंतची मदत केली, पूजा आणि समर विरुद्ध तो बोलला, पण जयकांत काही सुधारलेला नाहीये. जयकांतचं शेपूट सुद्धा वाकडं आहे आणि ते कधीच सरळ होणार नाही. दलपत त्याच्या शेजारी येऊन बसतो. जयकांत म्हणतो, पप्पा, बाळाजाबाईने ना त्या समर आणि पूजाची चांगली ठासली आहे. आता मान वर करून पाहायची त्यांची हिंमत होणार नाही. आता घरगडी आणि मोलकरीण म्हणूनच त्यांना या घरात काम करावं लागणार आहे. दलपत म्हणतो, चांगली तर ठासली आहे, पण आपण जे काही केलं त्यानंतर दुष्यंतरावांचा तुझ्यावर विश्वास बसला का? तर जयकांत सांगतो, अहो पप्पा, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. त्याचा माझ्यावर विश्वास बसलाच असणार आहे. कारण आपल्यामुळेच ती कृष्णा वाचली आहे. नाहीतर केव्हा ढगात गेली असती. त्या पूजा आणि समरने तिचा कायमचा खेळ संपवण्याचा प्रोग्राम बनवला होता. आपण होतो म्हणून ती वाचली आहे, हे ते कधीच विसरणार नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. दलपत म्हणतो, पण ते पूजा आणि समर घरी परत येतील ना? जयकांत खुश होऊन म्हणतो, येऊ द्या ना मग. आपण काय त्यांना घाबरतो का? आणि आता काही दिवस तरी ते गप्प बसतील आणि ते घरात येतील ना, त्याचा आपल्याला फायदाच होणार आहे. कारण आपण काही पण कांड केला तरीसुद्धा संशयाची सुई सगळ्यात आधी त्या दोघांवर फिरणार. त्या दोघांनीच केलंय असं आपण दाखवून द्यायचं आणि आपण नामानिराळं राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही. दलपत विचारतो, पण जर आपणच पकडलो गेलो तर काय करायचं? जयकांत म्हणतो, ओ पप्पा, आयुष्यभर असे घाबरत राहिला ना, म्हणूनच बाळजाबाईची चाकरी करावी लागली तुम्हाला. नाहीतर आता ही सगळी संपत्ती आपली असती. त्यामुळे आता घाबरायचं नाही, आता थांबायचं नाही, आता लढायचं. कारण या सगळ्या संपत्तीला खूप सारे वारसदार आहे. सध्या कृष्ण आणि दुष्यंत मालक आहे, पण समर आणि पूजाला सुद्धा ही संपत्ती मिळवायची आहे आणि आपल्याला सुद्धा. आणि जर रांगणे पाटलांचा वाडा, हे ऐश्वर, ही संपत्ती, ही सत्ता, हे सगळं मिळवायचं असेल ना, तर काही मुंडकी छाटावीच लागतील आणि ती मुंडकी छाटल्याशिवाय हे सगळं आपल्याला मिळणार नाही. दलपतला सुद्धा हे पटतं. तो हसू लागतो. म्हणजे एवढ्या दिवस जे जयकांत, दलपत शांत बसले होते, आता ते सुद्धा मुंडके छाटायला निघालेत. म्हणजे कृष्ण आणि दुष्यंतच्या अडचणी वाढणारे एवढं मात्र नक्की. आणि इकडे दुष्यंत कृष्णाला शांत करतो आणि म्हणतो, कृष्णा, एकतर सर्वात आधी तू जे स्वतःला अनाथ अनाथ म्हणतीयस ना, ते बंद कर. कारण तू अनाथ नाही आहेस. मला मान्य आहे, तू लहानपणी अनाथ होती, पण त्यानंतर तुला वडिलांचं प्रेम मिळालं, भक्तीसारख्या बहिणीचं प्रेम मिळालं, बंब्यासारखा चांगला मित्र मिळाला आणि मग त्यानंतर या घरात तू लग्न करून आली. मग माझ्यासारखा चांगला नवरा मिळाला तुला, हो की नाही? आणि आबा आहेत, आबांनी तुला मुलगी मानलं. मग बाळाजाबाई आहे, तुझ्या बाळाजाबाई, त्यांचं प्रेम मिळालं तुला. कृष्णा थोडी स्माईल करते. दुष्यंत म्हणतो, आणि मागील अनेक वर्ष तू या गावावर माया केली आहे.
गावातील प्रत्येक माणसाशी एक नातं जोडलंय. काहींनी तुला मुलगी मानलंय, काहींनी तुला मावशी मानलंय, काहींची पुतणी आहेस तू, भाची आहेस तू, मुलगी आहेस तू. अशी अनेक शेकडो नाती निर्माण केली आहेत. आणि जो व्यक्ती अशी शेकडो नाती निर्माण करतो ना, तो अनाथ नसतो. आणि तू तर अनाथ नाहीये. उलट आमच्यासारख्यांना तर फक्त आई बाप, काका काकू, भाऊ इतकेच असतात. पण तुला शेकडो नाती आहेत. तुझ्यासारखं नशीबवान या जगात कुणीच नाहीये, हे लक्षात ठेव. आणि तुला खरं सांगायचं तर माणसाने कायम पॉझिटिव्ह गोष्टींकडे पाहावं. प्रत्येकाच्या आयुष्यात निगेटिव्ह, वाईट गोष्टी असतातच. आता शेकडो लोक तुला आपलं कुणीतरी मानतात. त्यांच्याकडे पाहून आनंदी राहायचं, की ही चार टाळकी जी तुला कुणी मानत नाही त्यांच्याकडे पाहून दुःखी राहायचं, हे तूच ठरव. कृष्णा म्हणते, अहो तुमचं पटतंय मला, परंतु त्या चार टाळक्यांवर माझं प्रेम आहे हे सुद्धा विसरून चालणार नाही ना. दुष्यंत म्हणतो, मग त्या प्रेमासाठी या शेकडो लोकांचं प्रेम विसरून दुःखी व्हायचं हे सुद्धा चुकीचं आहे ना कृष्णा. कृष्णाला हे पटतं. कृष्णा म्हणते, खरं बोलताय तुम्ही. दुष्यंत म्हणतो, आणि तुझ्या आयुष्यात फक्त हे कुटुंब, कौटुंबिक गोष्टीच नाही आहे ना कृष्णा. तू गावची सरपंच आहे. तुझ्यावर एक सामाजिक, राजकीय जबाबदारी आहे. आणि या गावचा विकास करायचा आपण ठरवलंय. या गावात विकासाची गंगा आणायची. गावातील प्रत्येक व्यक्ती सुखात असायला पाहिजे. त्याला त्याचे हक्क सगळं काही मिळायला पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे, तुझं कर्तव्य आहे. आणि तुझं हे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टींचा विचार नाही करायचा. समर आणि पूजाला शिक्षा दिली आहे, पण ते दोघे सुधारणार नाही हे आपल्या दोघांना ठाऊक आहे. त्यामुळे त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवायचं. आता कोणत्याही प्लॅनला बळी पडायचं नाही. आणि हस बरं आता. कृष्णा ही थोडीशी स्माईल करते, त्यामुळे दुष्यंतलाही बरं वाटतं. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी भक्ती ही सकाळी सकाळी पाणी घेऊन येते हंड्यात आणि म्हणते, आय पाणी भरलंय बरं का. आणि तेवढ्यात भक्तीसमोर चक्क पूजा आणि समर उभे राहतात. आणि पूजाने अगदी भक्तीची साडी नेसलेली असते. भक्तीसारखीच केसांची वेणी आणि एकदम साधा भोळा मेकअप. आणि भक्तीला असं वाटतं की काही क्षणासाठी मी स्वतःचंच प्रतिबिंब पाहते की काय. समरने सुद्धा साधा कुर्ता घातलेला असतो आणि सावित्री तोंड पाडून त्यांच्या बाजूला उभी असते. आणि पूजा ही इतक्या साध्या वेशात पाहून भक्तीला सुद्धा आश्चर्य वाटतं. भक्ती खालपासून वरपर्यंत तिला पाहते आणि विचारते, ए पूजे, हा काय अवतार करून ठेवलायचा? तर पूजा म्हणते, अगं अवतार नाही, अवतार म्हणतात का याला? मी तयार झाली आहे. भक्तीला काही कळतच नाही. भक्ती ही पूजाजवळ येते आणि विचारते, तयार झाली आहे म्हणजे? तर पूजा सांगते, अगं आता कृष्णा आणि बाळजाबाईने आम्हाला शिक्षा दिली आहे ना, आम्हाला घरगडी म्हणून, मोलकरीण म्हणून काम करायचं आहे. मग आता मोलकरीण घरगडी असेच कपडे घालतात आणि शेवटी आम्हाला आता असंच राहावं लागणार आहे, म्हणून ही साडी नेसली आहे. असं सगळं आवरलं आहे मी. सावित्रीला खूप दुःख झालेलं असतं. सावित्री म्हणते, पूजे, तुला या अवस्थेत पाहून आहे ना, माझ्या काळजात काय लय दुखतंय, लय दुखतंय. अगं माझी एवढी सोन्यासारखी, नक्षत्रासारखी सुंदर पोरगी, एवढी शिकलेली, फाडफाड इंग्रजी बोलते, आणि ती रांगणे पाटलांच्या वाड्यात घरगडी म्हणून काम करणार. नाही 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 नाही, मला हे पावलं जाणार नाही, मला हे सहन होणार नाही. पूजा आणि समर नाटक करत असतात. भक्तीसमोर चेहऱ्यावरचे हावभाव असे दाखवतात जे कृष्णाला सुद्धा मागे पाडतील. आणि भक्ती म्हणते, आय एवढं काय काळजात दुखून घ्यायची गरज नाही. हे पूजाचेच कर्म आहे आणि तिला तिच्या कर्मांची फळं भोगावी लागत आहे. सासरी जर नीट राहिली असती, नीट वागली असती, तर हे सगळं भोगावं लागलं नसतं ना. आता कर्मांची फळं आहे, ती भोगावीच लागणार तिला. आणि आता मोलकरीण म्हणून काम करताय हे त्यांचं मोठेपण आहे. नाहीतर हिला घरातून बाहेर हाकलून दिलं असतं ना, मग बसली असती तिथेच टाळ्या वाजवत. हे सगळं ऐकून समर आणि पूजाला सुद्धा खूप राग आलेला असतो. पण आता चांगलं वागायचं ठरवलंय म्हणून ते गप्प बसतात. पण सावित्री मात्र काही चांगली वागू शकत नाही. आणि सावित्री म्हणते, ए भक्ते, माझ्या पिलाला काही बोलली ना तर इकडचं थोबाड तिकडं करीन बरं का. भक्ती घाबरते. आणि सावित्रीचे वन लायनर्स तर भारीच असतात. स्वतःचं नाही आवरायला आणि चालली दुसऱ्यांचं सावरायला. स्वतःचा संसार पहा. तू स्वतःच्या सासरी नीट वागली असती ना, तर तुझ्या नवऱ्याने तुला असं सोडलं नसतं. येथे येऊन पडलीये आणि माझ्या पूजेला अक्कल शिकवतीये. भक्तीला वाईट वाटतं. आणि मग पूजा म्हणते, अगं आई, तिला असं काय बोलतेस? काय चुकलंय तिचं? काही नाही चुकलंय, एकदम बरोबर बोलतेस तू भक्ती. भक्ती, खरंच आजपर्यंत मी जे वाईट कर्म केली ना,
त्याचंच फळ मला मिळालं आहे गं. मला बिलकुल वाईट वाटत नाही. वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतं की मी आजपर्यंत जे काही वागले तसं नव्हतं वागायला पाहिजे. खरंच माझी चूक झाली. पण आता मला सुवर्ण संधी मिळाली आहे सुधारण्याची. मी खरंच सुधारून दाखवणार. आजपर्यंत मी ज्या चुका केल्या आहेत ना, त्या चुका मी परत नाही करणार. मी तुला वचन देते भक्ती, मी आता सुधरून दाखवणार. आणि भक्ती बिचारी तर साधी भोळीच आहे. भक्तीला सुद्धा लगेच विश्वास बसतो. भक्ती पूजाजवळ येते आणि म्हणते, पूजे, जर तू खरंच ही सुवर्ण संधी मानून सुधारणार असशील ना, तर मी तुझ्याबरोबर आहे. मी देवी आईला शिऱ्याचा नैवेद्य वाहील आणि मी देवी आईला ही सुद्धा प्रार्थना करेल की माझी पूजा खरंच सुधरू दे. ती सुधारली ना, तर तू, मी, कृष्णा आपण तिघी बहिणींनी एकमेकींची ढाल बनून राहायचं. कधीच कोणतं संकट एकमेकांवर येऊ द्यायचं नाही. नेहमी खुशीने गुण्यागोविंदाने एकत्र राहायचं आणि आपण तिघी बहिणी नेहमी खुश राहू. मी कृष्णाला सुद्धा सांगल की पूजा सुधारली आहे, पूजाला एक संधी दे. हे सगळं ऐकून पूजा खूप खुश होते की आपली ॲक्टिंग या भक्तीसमोर तरी चांगलीच निभावून नेली आहे. आणि भक्ती पूजाला घट्ट मिठी मारते. पूजासुद्धा खुश होऊन म्हणते, भक्ते, मी आणि त्या कृष्णाला सुखात राहू देईल कधीच नाही. मी सुधारले पण नाही, सुधारणार पण नाही. आता दाखवतेस माझा इंगा. कृष्णा, येते मी त्या घरात. या संधीचं सोनं मी कसं करते ना, ते तू पाहतच राहा. अशी बडबड करून पूजा खूप खुश होते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पूजा कधी सुधारायची नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पूजा आणि समरला घरी यायला उशीर होईल, त्यामुळे कृष्णा सगळ्यांना चहापाणी देणार. मग पूजा आणि समर घरी येतील आणि त्यानंतर हे दोघे सगळी कामं करायला सुरुवात करणार. पण समरला हे आवडणार नाही. समर विचारेल, पूजे, अजून किती दिवस ही कामं करायची आहे? म्हणजे पहिल्या दिवशी तो म्हणतोय किती दिवस हे काम करायचं आहे. आणि पूजा म्हणेल, चिल समर डार्लिंग, चिल. मी एक नवीन प्लॅन शोधला आहे आणि ती आपला प्लॅन समरला सांगणार. त्यामुळे समरसुद्धा खूप खुश होईल. मग आता पूजा आणि समरने काय प्लॅन बनवला आहे? आणि असा प्लॅन पाहिजे की हे दोघे असे तोंड घशी पडले पाहिजे की यानंतर कृष्ण आणि दुष्यंतने त्यांना डायरेक्ट तुरुंगाची हवाच खाऊ घालायला पाहिजे. त्याशिवाय ते सुधारायचे नाही. एकदा पोलिसांचे फटके पडले आणि काही दिवस तुरुंगात राहिले, त्यानंतर मात्र हे दोघे सुधारतील असं दिसतंय. तोपर्यंत त्यांना काही अक्कल यायची नाही आहे आणि त्यांची कटकारस्थानं सुरूच राहतील. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते का? आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.